Hello guys, welcome back to my channel. And वैष्णवी आणि तिचे स्ट्रगल्स बडबड बडबड करतच राहू शकते. मी एवढी छान दिसते. कशी रेडी झाली? आज आपण बनवणार आहे एक क्विक गेट रेडी विथ मी इन मॉम्स लाईफ. बिकॉज तुम्हाला माहित आहे जर बेबी असतील आणि आपल्याला जर आपली खुदची केअर घ्यायची असेल तर थोडा पण टाइम भेटत नाही. पण त्यामुळे मी बेबीला झोपी घातला आहे आणि आपण आता एक क्विक गेट रेडी विथ मी बनवूया. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे OTT मतलब आउटफिट ऑफ द डे चेंज करावं लागेल. तर तुम्हाला पूर्ण आउटफिट दिसणार नाही तर ठीक आहे. ते कसं वाटतं नॉट आहे ना ती काय करायची आहे. आता काही असं फंक्शन वगैरे नाही आहे बट मी असं स्लीप बनवावं असं विचार केला. सो मी हे बनवत आहे. फर्स्ट ऑफ ऑल प्रेप युअर स्किन. त्यासाठी मी सनस्क्रीन मॉइश्चरायझर मी स्किनवरती काही लावलेली नाही आहे. सो मी फर्स्ट टोनर यूज करणार आहे. हे डर्माकोचं टोनर आहे ना, सॉरी टोनर आहे ना ते मी यूज करणार आहे. बॅग नेक्स्ट स्टेप मला ना खूप डेज झाले व्हिडिओ बनवायचे होते पण मी असं खूप हे केलं की आहे नंतर स्टार्ट करते अँड बिकॉज मला असं वाटतं की हे लेडीज काय बोलतील हे काय बोलतील त्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट नव्हता केले एवढे डेज. पण आता फायनली मी व्हिडिओज बनवणं स्टार्ट केलं आहे. मी हे गिवअप करणार नाही आहे. मी कंटिन्यू ठेवणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील या तुम्हाला असं वाटलं असेल की छान बनवते समवॉट तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका. नेक्स्ट स्टेप मी माझ्या बेबीचं मॉइश्चरायझर यूज करते. हे सेबामेडचं बिकॉज माझ्या स्किनला कोणतं मॉइश्चरायझर सूट होत नाही. सो मी हेच यूज करते. आपली स्किन तर आता प्रेप झाली आहे. अगेन मला काहीच सापडत नाहीये. हे फाउंडेशन मी माहिती का जर जसं जास्त मेकअप करायचं नसेल तर फाउंडेशन मी हँडनेच लावतो. बिकॉज हँडने माझ्या स्किनवरती लवकर ब्लेंड होतं आणि जास्त हे पण दिसत नाही. लाईक मला हँडने करायला आवडतं. बरं डिफरन्स दिसतो का तुम्हाला? जास्त दिसत नाही बट हा स्किन अशी डिफरंट दिसते आणि मला फाउंडेशन खूप आवडलं. जेव्हापासून यूज केलं ना तेव्हापासून थोडंसं जरी चेंज मतलब यूज केलं ना तर डिफरन्स लगेच समजून येतो तुम्हाला. झालं ठीक आहे. त्याची दिसली आहे अप्सरा. मी अशीच आहे क्रेझी. नेक्स्ट स्टेप तर मी ओरिफ्लेमचं पावडर यूज करते. व्हेरी स्मॅक ओरिफ्लेम ते पण सुद्धा खाली टाकून दिले आहे. तुम्हाला उचलून घ्यावं लागेल. भेटलं फायनली. माझ्या स्किनवरती काय आहे मला माहिती आहे किती लॉंग व्हिडिओ होणार आहे पण मी करणार आहे. अशाच येणार पावडर झाला. नेक्स्ट मस्कारा. हा मस्कारा सॉरी हा मस्कारा यूज करते. पण हे थोडंसं मेसी दिसत का ठीक आहे नंतर तर करायचं आहे. माझ्यासोबत काही होणार आहे तर पुण्यासोबत होणार आहे काय. वैष्णवी आणि तिचे स्ट्रगल्स. आता काय झालं मी शूट केला आणि बटन दाबायचं विसरले मतलब व्हिडिओ शूट करायचं विसरले. सो जाऊ दे माझ्यासोबत नाही होणार तर कोणासोबत होणार आहे. नेक्स्ट स्टेप इज
दिंडी छोटीशी टिकली लावली आहे, लावत आहे. ते पण 3दा हे करून लिपस्टिक कुठे आहे माझी? सापडली. जास्त लिपस्टिक नाही लावणार आहे. नॉर्मल आणि हे ते ब्लश मी असेच लावते. गाईज प्लीज डोंट जज. मी असाच मेकअप करते ते आणि अशीच ठीकठाक ठीकठाक नाही सुंदर दिसते. तुम्ही मला कॅमेऱ्यासमोर किती वेळ पण बोलायला ना, मी बडबड बडबड करतच राहू शकते बिकॉज आय लव्ह इट. आय एन्जॉय इट. छान दिसते का? थँक्यू. साठी पण हे एवढे छान वाटत नाही आहेत यावरती. वरती ते ब्रासलेट मी काढलेलं आहे. असं वाटतंय ते खूप दिवसाला आहे आणि खराब पण होत नाहीये. आय जस्ट लव्ह इट. मला हे आवडतं. माझं इनिशियल एनिव्हर्सरीचं सो मला हे खूप आवडतं आणि हे खराब पण झालं नाहीये. मी पण हेअरपेक्षा असे टाईड हेअर जास्त बेटर वाटतात. सो मी हेअरला ट्राय करते. हा, चालेल. हे माझं ना जास्त फर्स्ट व्हिडिओ घेतलेली विंचू, तर मला एवढं काही माहित नव्हतं. मी सगळं सामान ते खूप जास्त जवळ नाही ठेवलं, पण त्यामुळे मला शोधायला लागलं होतं. पण ठीक आहे. हा, यावरती इयरिंग्स घालू का? नको. नाहीतर इयरिंग्स जर आता घालायचे असतील तर मला थोडा टाइम लागेल बिकॉज या वर्षाची इयरिंग्स आहेत मी कबर्ड मध्ये ठेवले आहेत आणि मला उठायचा कंटाळा आला आहे. सो मी घालणार नाही, स्किप करणार आहे. ऍडजस्ट करून घ्या, करावंच लागेल. सो अशी दिसते मी, इतकी छान, एवढी मस्त. आणि लास्ट टाइम एवढंच बोलेन, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि कशाचं नोटिफिकेशनचं बेल नक्की प्रेस करा. सो तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल आणि मी एवढी छान दिसते, कशी रेडी झाली हे पण समजून जाईल. ओके, बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. मस्त दिसते ना?